ह्या जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचही पातशाह्यांच्या नरड्यावर पाय ठेवून आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। हे स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य 800 वर्ष मुघलांच्या गुलामगिरीतून सोडून 40 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफाट लढाया केल्या आणि या लढाईमध्ये जास्तीत जास्त लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून आपलं हिंदवी स्वराज्याचा जो मुलूक आहे तो मुलूक यवनापासून पूर्णपणे मुक्त केला। आणि मुक्त केल्यानंतर ह्या रयतेचा कोणतरी राजा असावा अशी इच्छा काशीचे श्रीमान विश्वेश्वर काका भट्ट यांना झाली आणि त्यांनी काशीहून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा मुहूर्त निवडला आणि ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात आला। शिवराज्याभिषेक सोहळा केल्यानंतर मराठ्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली, मराठ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण देखील असं एक स्वराज्य आपल्या स्वराज्य आपण निर्माण करू शकतो। आपण देखील हे गुलामगिरीतून बाहेर पडून आपण देखील असं एक मोठं स्वराज्य निर्माण करू शकतो। मग ह्या प्रेरणेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी देखील ह्या प्रेरणेवर कार्य केलं। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर महाराणी ताराबाई यांनी पण हिंदवी स्वराज्याचं कार्य केलं आणि हिंदवी स्वराज्याचं कार्य करत असताना अनेक मोठमोठे युद्ध मोठमोठ्या लढाया झाल्या। त्या मोठमोठ्या लढायांमध्ये मराठी कमी असून सुद्धा मराठी म्हणजे 18 पगड जातीची लोक कमी असून सुद्धा मराठ्यांनी बलाढ्य अशा शत्रूंच्यावर विजय मिळवला आणि मराठ्यांचं हे जे हिंदवी स्वराज्य आहे हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। मराठ्यांचं जे हिंदवी स्वराज्य आहे हे हिंदवी स्वराज्य तंजावर पासून ते पेशावर पर्यंत स्थापन करण्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या सरसेनापतींचा देखील हात होता। त्यामध्ये पहिले श्रीमंत नानासाहेब पेशवे, त्यानंतर श्रीमंत बाजीराव पेशवे, त्यानंतर मल्हारराव होळकर, त्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्यासारख्या मोठमोठ्या सरसेनापतींचा देखील यामध्ये मोठा सहभाग होता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपतींचं जे स्वप्न आहे सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडा, हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी काशीचा विश्वेश्वर सोडवला। पण पुढील जी सप्तसिंधू सप्तगंगा सोडत असताना त्यांना मोगल आक्रमकांनी पुढे जाऊन दिलं नाही। त्यामुळे ते जे राहिलेलं स्वप्न आहे ते राहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे। म्हणजे बाहेर देशाव्यतिरिक्त भारतामध्ये असे अनेक यवन आहेत ज्या यवनांच्या हातून हे जे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे।